इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। ह्या सिद्धेश्वर तलावाच्या परिसरात पण सुधारणा झालेली आहे, रंगभवन चौकात झालेली आहे, विकास होतो आहे। नाही, स्मार्ट सिटी म्हणले स्मार्ट सिटी सारखं झालेलं आहे, कामं रोड वगैरे आपलं सिद्धेश्वर तलाव परिसर सगळं सुधारणा झालेलं आहे। हे चिमणी न पाडू द्यायचा कार्यक्रम कोण केलेला आहे? सगळे काँग्रेसवादी लोकांनी केलेला आहे कार्यक्रम। म्हणजे सोलापूर मिल, गंगाधर सूत मिल हे बंद पडले कशामुळं, गेले कशामुळं? राजकीय इच्छाशक्ती अजिबात नव्हती इथल्या पुढाऱ्यांमध्ये पहिला। आता विकास भरपूर झालेला आहे सोलापूरचा। तर सोलापूरचा विकास झालेला आहे, स्मार्ट सिटी अंतर्गत म्हणा, हे म्हणा विकास झाला आहे। पण आता सोलापुरामध्ये कसं आहे, MIDC किंवा कारखाने किंवा ह्यांचा विकास होणं आवश्यक आहे। मुळात पाण्याचा जो प्रश्न आहे 5 दिवसांनी एकदा येते, त्याच्याऐवजी ते 2 दिवसातून काही एकदा यायला पाहिजे। शिकलेलं तसं कामं करणार पाहिजे, शिकलेलं असं काही नाही, जो काम करतो ते होते आपल्याला। हाडानीसारखे लोकाला म्हणजे कंपन्यावाल्यालाच मोदी साहेब हे करावं लागले, सहाय्य करावं लागले, पण गोरगरिबाचे किंवा शेतकऱ्याच्या बाजूनं काहीच होतं त्यांचा विचार नाही। ते खासदारच्या बाबतीत प्रणिती शिंदे आणि पुढं आमदारला म्हणलं तर दिलीप माने, रोजगार निर्मिती करून देणारा खासदार पाहिजे, मग ते काय कोणत्या पक्षाचं का असेना। सोलापुरात मागील जर पाहायला गेलं तर काहीच विकास झालेला नाही आहे। स्मार्ट सिटी म्हणतात, नुसतं गोड गाजर दाखवले। हमारे सिद्धेश्वर महाराज है, लेकिन उनके जगह पर वो महाराज के साथ जो किसी को तकलीफ तो दिया नहीं, लेकिन काम भी हुआ नहीं। खासदार होना तो ऐसा होना है कि हमारे को कोई पक्ष से लेना देना नहीं है, क्या हमारे शहर का विकास होना है, इतनी हमारी सोच है। 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील या निवडणुकीला घेऊन मोठी चर्चा राजकीय पक्षात सुरू आहे। मात्र या निवडणुकीत किंगमेकर ठरणारे मतदार सध्या काय विचार करतायत, त्यांच्या मनात खासदारकीच्या उमेदवाराचा कोण आहे कॅन्डिडेट, या विषयाला घेऊन लोकप्रधान न्यूज चॅनल गेल्या काही दिवसांमध्ये सोलापूर शहराच्या विविध भागामध्ये जात आहे। जनतेच्या मनातील खासदार कोण या विषयाला घेऊन, तसेच सोलापूरचा विकास झाला आहे का, अशा विविध प्रश्नावलीतून जनतेची मते जाणून घेत आहे। सध्या आपण सोलापूरचा जो वैभव आहे, ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील जो व्यायामासाठी ज्या लोक येतात त्या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी अनेक जे सोलापूरकर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, तुमच्या मनात कॅन्डिडेट कोण आहे आणि मतदान करताना तुम्ही जात, पक्ष की विकास बघणार? कॅन्डिडेट तर अजून पक्षाचंच ठरलेलं नाही, तर आपण काय सांगणार? विकास तर झालेला आहे। इथं आम्ही आता 15 वर्षापासून फिरायला येतोय। ह्या सिद्धेश्वर तलावाच्या परिसरात पण सुधारणा झालेली आहे, रंगभवन चौकात झालेले आहे, विकास होतो आहे। पण पूर्वी जसं सोलापूर होतं तसं आहे का? नाही, बदल खूप झालेला आहे। आणखीन काय काय झालं तुमच्या नजरेत येते दररोज? स्मार्ट सिटीमध्ये झालं, रेल्वे स्टेशनची कामं चालू आहेत, रस्त्याचे चालू आहे, हे बाकीची कामं झालेली आहेत। असं म्हणतात की गेल्या 10 वर्षामध्ये जे सत्ताधारी होते त्यांनी विकास केला नाही खासदारांनी, तुमचं मत काय? खासदारांनी विकास केला का नाही हे केला असल्यामुळे तर दिसतोय ना विकास, काम दिसतंय। सोलापूर सुधारलेलं आहे, रस्ते चांगले झालेले आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम पहिल्यापासून आहे, 5 दिवसाला पाणी वगैरे हे ते आहे प्रश्न। आणखीन काय करायला हवं होतं? मुळात पाण्याचा जो प्रश्न आहे 5 दिवसाला एकदा येते, त्याच्याऐवजी ते 2 दिवसातून काही एकदा यायला पाहिजे। पाण्याची सुधारणा होईल आणि ते काम पण चालू आहे, म्हणजे सुधारणा होत आहे। सोलापूर एक खेडेगाव असं म्हटलं होतं, पण आता खेडेगाव न राहता थोडंसं बऱ्यापैकी सुधारणा झाली। सगळे हायवेज झालेले आहेत, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, मुंबई ते हैदराबाद, चेन्नई बाय ट्रेन सगळीकडनं सुधारणा झालेलं आहे। सोलापूर सुधारणा होत आहे असं एक प्रतिक्रिया, काय सांगाल साहेब? जे काय बोलले मी तेच बोलणार होतो, बस एवढंच। नाही, तुमच्या एक नाही, सुधारणा झालेलं आहे सोलापूरमध्ये, सुधारणा झालेलं आहे। आणि काय नाही, स्मार्ट सिटी म्हणले स्मार्ट सिटी सारखं झालेलं आहे, कामं रोड वगैरे आपलं सिद्धेश्वर तलाव परिसर सगळं सुधारणा झालेलं आहे। आता लोकसभेच्या निवडणुकीला घेऊन काय तुमच्या मनात आहे? तुम्ही पेपर वाचता, बातम्या बघता? नाही, उमेदवार तर जाहीरच नाही, तर आता बोलू शकत। कॅन्डिडेट कसा पाहिजे तुम्हाला? कॅन्डिडेट म्हणजे आपलं कामं व्हायला पाहिजे सोलापूरचे, तेवढं कॅन्डिडेट पाहिजे आपल्याला। शिकलेला वगैरे पाहिजे, शिकलेलं तसं कामं करणार पाहिजे, शिकलेलं असं काही नाही, जो काम करतो ते होते आपल्याला। शिकलेलं असं काय बंधनकारक नाही। सर काय सांगाल, लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, एक जनता जनार्दन म्हणून तुम्ही आता कोणाला मतदान करणार आहे? काय तुमचं एक
क्रायटेरिया ठरलेला आहे? आता तुम्हाला सांगतो, सध्या सिटीच्या मानानं कामं झालेले आहेत, पण बाकीचे शेतकऱ्याच्या मानानं भाजपनं काही केलं नाही. आता कांद्याचा भाव बघा तुम्ही, मातीमोल दरानं कांदा विकला जातो, कुठल्याच पिकाला भाव नाही आणि व्यापारी लोक शेतकऱ्याच्या जीवावर मोठे व्हायला लागले. आता भाजपचा विचार केला तर अडाणीसारखे लोकाला म्हणजे कंपन्यावाल्यालाच मोदी साहेब हे करावं लागले, सहाय्य करावं लागले, पण गोरगरिबाचे किंवा शेतकऱ्याच्या बाजूनं काहीच होतं त्यांचा विचार नाही. तर मला एवढंच म्हणायचं आहे की ह्याच्या बाबतीत, खासदारच्या बाबतीत प्रणिती शिंदे आणि पुढं आमदारला म्हणलं तर दिलीप मानेसारखे आमदार अजून माझ्या तर मतानं झालेले नाहीत. का तर त्यांच्या हाताला धरून काम करण्यासारखी आहेत ती, असं आडेल तट्टूपणा नाही किंवा इतके त्यांनी कामं केलेले आहेत. फक्त त्यांनी पक्ष सोडल्यामुळं त्यांचं हे झालेलं आहे त्यावेळेला. हे आता सध्या म्हणजे त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा आहे आणि त्यांना तिकीटे मिळणार आहे दक्षिण तालुक्यातर्फे. तुम्ही शेतकऱ्यांचा विषय मांडलात. खरं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण आता काही दिवसांपूर्वीपासून जर चित्र बघितलं तर कांद्यावरून मोठा वादंग झालेला आहे, निर्यात बंदी केलेला आहे. केंद्र सरकार या कांद्याच्या प्रश्नी निर्णय घेण्यास सक्षम ठरले नाही असं वाटतंय? हां, बरोबर आहे. नुकसान होतंय शेतकरी. नुकसान म्हणजे तुम्ही त्याचा खर्च काढावं, तुम्ही काहीच पदरात पडत नाही. एक वेळेला तर आडत्याकडून उसने पैसे त्यांना एसटीनं भाडं म्हणून घेऊन जावं लागतं, अशी परिस्थिती आहे. आता दिल्लीला बघा शेतकऱ्याचं किती शेतकरी तिथे गेलेत. तर शेतकऱ्याच्या बाबतीत किंवा गोरगरिबाच्या बाबतीत हे धोरण नाही. खासदारांनी आवाज उठवला शेतकऱ्यांसंदर्भात? काहीच नाही. कधी शेतकऱ्याच्या बाबतीत कधीच आवाज उठवला नाही. तुम्ही काय म्हणता, लोकसभेला घेऊन काय तुमचं एक मत आहे? नाही, अजून कोणत्याच पक्षाने उमेदवार जाहीर केला नाही, त्यामुळे आपल्याला काय आपण बोलू शकत नाही कोणता उमेदवार होणार. आणि माझ्या मित्रांचे सांगितले सोलापूरचा विकास झालेला आहे, तर सोलापूरचा विकास झालेला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत म्हणा, हे म्हणा, विकास झाला आहे. पण आता सोलापुरामध्ये कसं आहे, MIDC किंवा कारखाने किंवा ह्यांचा विकास होणं आवश्यक आहे. सोलापुरामध्ये रोजगार निर्मितीसाठी मल्टीनॅशनल कंपनीचा त्याचा एखादा समितीचे सभापती MIDCमध्ये असा रोजगार निर्मित मोठे कारखाने ते आले पाहिजेत. ते आले तर सोलापूरचा चांगला. आपले जे तरुण युवक आहेत पुण्या मुंबईला जात आहेत, रोजगारासंदर्भात काय होत नाही. आता कसं सोलापुरात जे शिकलेले मुलं मुली आहेत की नाही, ते कामानिमित्त पुन्हा मुंबईला जातात. मग त्यामुळे काय होतं, असा जर एखादा प्रोजेक्ट टाकला की जी पुण्या मुंबईला जाण्याऐवजी त्यांना जर सोलापुरामध्ये स्थानिक जॉब मिळाला आणि सोलापूरची डेव्हलपमेंट पण होत आहे, तर ते चांगलं होईल. मग त्या पद्धतीने जर इथं मोठा कारखाना किंवा IT कंपन्या आहे ते आल्या तर सोलापूरचा ह्याच्यापेक्षा विकास जास्त प्रमाणामध्ये होईल. खासदार कसा पाहिजे नागरिकांना आता आगामी? नाही, खासदार म्हणजे का आता काय कोणत्या पक्षाचा आहे किंवा काय, त्यापेक्षा खासदार काम करणारा पाहिजे. MIDC म्हणा, स्मार्ट सिटीची कामं जी राहिली ती पूर्ण करणारा पाहिजे. IT कंपनी आहे असे जे आणणारा, रोजगार निर्मिती करून देणारा खासदार पाहिजे. मग ते काय कोणत्या पक्षाचं का असेना, विकासावर बोलणार. सोलापूरच्या विकासाची पुढची कामं पुढं चांगली रेटणारा पाहिजे. लोकसभेला मतदान करताना जात बघणार, पक्ष बघणार की सोलापूरचा विकास बघणार? पहिल्यांदा लोकप्रधान टीमचं मी आभारी मानतो की सिद्धरामयच्या चरणी आपण आमची मुलाखत घेत आहेत. मी बाबा शेख. भाजप 2 वेळे लोकसभेला आम्ही निवडून दिलेलो आहोत. दोन्ही कॅन्डिडेट फेल गेलेले आहेत. त्यावेळेस व्यवस्थित लोकांमध्ये मिक्सअप होणारा खासदार द्यावा आणि आम्ही त्यांना निश्चितपणे निवडून देऊ. काय विकासाचे मुद्दे असणार आहेत? सोलापूर विकास काय झाला आणि काय व्हायला पाहिजे? सोलापुरात मागील जर पाहायला गेलं तर काहीच विकास झालेला नाही आहे. स्मार्ट सिटी म्हणतात, नुसतं गोड गाजर दाखवलं. इथलंच घ्या ना तुम्ही, बाबा ट्रेन गाडी बंद पडलेली आहे, पुढचा इंटरनेट पार्क पडलेला आहे, रस्त्याचा विषय असेल किंवा होम मैदानची स्थिती असेल, हरिभाई प्रशांतची स्थिती असेल, फार विचित्रपणा चालू, फक्त नावाला आहे. काय आता बदल होईल असं वाटतं? निश्चितपणे खासदारकी आमदारकी यावेळेस लोक विचारपूर्वक मतदान देतील. भाजपने याचा विचार करावा. चांगला उमेदवार देणं गरजेचं आहे. लोक भाजपसोबतच आहेत. अभी इलेक्शन आ रहे हैं लोकसभा के, क्या देख के वोट करेंगे, जात पक्ष या विकास? एक नागरिक करके क्या आपकी राय है? विकास का अगर काम होता होगा तो वैसा चेहरा भी तो होना चाहिए. हमारे सिद्धेश्वर महाराज है,
लेकिन उनके जगह पर वो महाराज के हिसाब जो किसी को तकलीफ तो दिया नहीं, लेकिन काम भी हुआ नहीं। लेकिन हमारे सोलापुर शहर का अगर विकास करने की जिसकी में क्षमता है, जो सोच है, जो सलाहियत और ताकत है, ऐसा चेहरा अगर सोलापुर के अंदर आता होगा, जैसा कि हमारे नज़र में माननीय हमारे दिलीप राव माने आज ये मार्केट कमेटी के अंदर सभापति बोलकर है, वहाँ पर पूरी तरह का उन्होंने एक अभ्यास करके उसको बराबर डेवलप कर गया। वैसे उनके जो काम करने के पीरियड में जो उन्होंने काम लिया था वो बराबर होगा। जो भी काम पर उसमें ध्यान देते वो काम पूरा करते, यानी कि उनकी चीज़ मतलब उनकी जो सोच है एकदम बारीकी पर है, यानी कि कौन सा काम करना चाहिए उसके ऊपर उनका ध्यान है। जैसा आज हमारा ईमानतड़ के नाम पर जो कुछ हुआ, आज हमारे ईमान की सुविधा नहीं है। जो स्मार्ट सिटी के नाम पर जो बड़े बड़े काम हुए, बट इतना बड़ा खर्चा हुआ, लेकिन उसका कुछ भी फायदा नहीं। एक मिसाल के तौर पर यहाँ हमारी रानी लक्ष्मी मार्केट है, ये मार्केट कम से कम 2-3 करोड़ रुपये उन्होंने खर्चा किया शायद, लेकिन आज एक बरस हुआ ताबे में देकर 30 लाख रुपये वहाँ का भाड़ा चढ़ा है शायद महानगर पालिका का। महानगर पालिका को कुछ उत्पन्न भी नहीं है, उसका कुछ फायदा भी नहीं है। ये काम स्मार्ट सिटी के नाम पर जो भी है वो गलत हुआ है। और ये जो भी है खासदार होना तो ऐसा होना है कि हमारे को कोई पक्ष से लेना देना नहीं है, क्या हमारे शहर का अवकाश होना है, इतनी हमारी सोच है। ईमानदार होना है, लोगों की रोजी का मसला हल होना है। और जो भी है शहर की जो स्वच्छता अभियान जो अभियान वगैरह बोलकर जो काम चलता है, लक्ष्मी मार्केट में चलो अभी कितना कचरा मैं आपको दिखाता हूँ। जो घंटा गाड़ी घूमने से मतलब मसले का हल नहीं है। आप मार्केट कमेटी में भी आप व्यापार या फिर आपका जो बिजनेस करते हैं, शेतकरियों की क्या हालत है? शेतकरियों की हालत ऐसी है, वो बेचारे एक तो बारिश नहीं हुई है, पानी नहीं है। अगर बोर का पानी आता तो रात को 2 बजे 3 बजे बच्चा हो या बूढ़ा हो, घर का हर कोई मतलब उसके अंदर अपना वक्त देता है। रात बेरात और लोग जाकर खेती के ऊपर ध्यान देकर वो माल लेके आते हैं। उसको इतना खर्चा होता है कि उसकी कुछ जैसे कि अभी फिर अंगूर की मिसाल लो, अंगूर को बेहिसाब पैसा खर्चा है, लेकिन बाजार के अंदर उसको बाजार क्या मिल रहा है? 20 रुपये 25 रुपये 30 रुपये किलो बाजार मिल रहा है। पीरो 10 रुपये 15 रुपये 20 रुपये 30 रुपये मिल रहा है। यानी कि जो उनका पानी फवारने का जो खर्च है वो खर्च भी नहीं कर रहा है। वो लोग इतने परेशान हैं। आज शेतकरी है तो सब लोग हम जग रहे हैं। सरकार ध्यान देना चाहिए। सरकार पूरी तरह उनके ऊपर पहले तवज्जो देना चाहिए, उनके ऊपर ध्यान देना। आज सब में अगर हमारा जो भी मामला चलता होगा तो शेतकरी भाइयों की बदौलत चलता होगा। आज उनकी मेहरबानी है, आज हर चीज़ का मतलब पीक कर रहे हैं बोलकर हम खा रहे हैं। वो अगर नुकसान होता बोलकर अगर बढ़ते रहेंगे तो हमको खाने क्या मिलेगा? आता लोकसभेचे निवडणूक आलेला आहे, तुम्ही मतदार आहात, जात बघून करणार, पक्ष बघून मतदान करणार की विकास? काय वाटतं तुम्हाला? विकास बघून करणार। काय झालेला आहे विकास आणि काय विकास? सोलापूरच्या चौबाजूनी 6 पदरी रोड 2014च्या आधी ह्या सोलापूरकरांनी अनुभवलेला आहे। पुणे रोड कसा होता, तिथे किती ॲक्सिडेंट झाले, हैदराबाद रोड कसा होता, विजापूर रोड कसा होता, तुळजापूर रोड कसा होता, तुमचा अक्कलकोट गाणगापूर एवढे तीर्थक्षेत्र आपल्या परिसरात असताना आज मोहोळ पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट हे सगळे रोड जे आहेत त्या 2014 नंतरच्या काळात झालेले आहेत। विकास नाही झाला म्हणजे काय? आता विमानतळ पण इथे 1-2 महिन्यात 3 महिन्यात याचा विषय लागेल त्याचा। हे चिमणी न पाडू द्यायचा कार्यक्रम कोण केलेला आहे? सगळे काँग्रेसवादी लोकांनी केलेला आहे हे कार्यक्रम। चिमणी सोलापूरची जी सिद्धेश्वर कारखान्यात चिमणी होती हे न पाडण्याचं किंवा ती पडू नये आणि विमानतळाचा मार्ग मोकळा होऊ नये यासाठी कोण प्रयत्न करत होता? हे सगळे काँग्रेसी प्रयत्न करत होते। 2014च्या आधी इथं एवढे खासदार झाले, ठीक आहे, भले आमच्याकडे आता खासदाराचं नाव फिक्स नाही आहे किंवा गेल्या 2 टर्ममध्ये नसलं असताना पण इथं काम काय थांबले मला ते सांगावं की स्मार्ट सिटी झालं नाही असं कोण म्हणते? हे आता तुम्ही जे आता मी माझ्या मागं जे झाडे लाईटिंग आणि जे काय जे बघतोय हे लोक ज्या आपला स्मार्ट सिटीचं ह्या झालेलं आहे हे सिद्धेश्वर मंदिर शेकडो वर्ष जुनं आहे। हे तुमचं वॉकिंग ट्रॅक जे बघताय तुम्ही ते किती वर्ष जुनं आहे? ह्याला जवळपास 100 वर्षाच्या वरपासून हे आहे, पण ह्याचं डेव्हलपमेंट झाले का कधी? तुम्ही फिरून पाहिलेत का? इथं झालेलं कारंजा बघा, इतर गोष्टी लाईटिंग पहा। आज सकाळी तुम्ही आज संध्याकाळी येण्यापेक्षा तुम्ही सकाळी यायला पाहिजे होतं आणि सकाळच्या लोकांच्या तुम्ही जर हे घेतले असते बाईट्स तर तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं सांगणारे लोक हजारो मिळाले असते इथं तुम्हाला। अजून विकास झाला नाही असं काय विषय इथं?
आणखीन काय व्हायला पाहिजे तुमची अपेक्षा काय? या सोलापूरच्या गिरणगावामधल्या कारखाने, जुन्या मिल, म्हणजे सोलापूर मिल, गंगाधर सूत मिल हे बंद पडले कशामुळं, गेले कशामुळं? राजकीय इच्छाशक्ती अजिबात नव्हती इथल्या पुढाऱ्यांमध्ये पहिला. आता विकास भरपूर झालेला आहे सोलापूरचा. का होत नाही? सोलापूरच्या अधोगतीला काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेस 100% जबाबदार आहे. त्यांच्याकडे मग का त्यावेळेस त्यांच्याकडे केंद्राकडे पैसे नव्हते का? सत्ता हे आधी सत्ता होती. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता होती का नाही? मग कोण अडवलं तुम्हाला? महापालिकेत काँग्रेस, महाराष्ट्रात काँग्रेस, दिल्लीत काँग्रेस, तुमच्या ग्रामपंचायतीला काँग्रेस. मग का कोण अडवलं यांना? एवढे रस्ते बनवायला कोणी अडवलं होतं? आज नितीन गडकरीजी श्री मोदींच्या नेतृत्वाखाली का करू शकायला लागलेत त्यांनी? का बजेट नव्हतं का आपलं भारत सरकार का भिकारी होतं का? काहींना डांबर मिळत नव्हतं का? खडी मिळत नव्हती का? रस्ते न करण्याचं कारण का? इच्छाशक्ती का पण नव्हती? मोदींचा विकास बघवत नाही का काँग्रेसला? मोदींचा विकास म्हणण्यापेक्षा मोदींचा विरोध करत 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 हे काँग्रेस आणि विपक्ष इतक्या तळागाळाने खालच्या स्तराला जाऊन त्यांनी देशाचे पंतप्रधान आहेत. त्याच्या आधी श्री मनमोहन सिंग जे होते, पंडित नेहरूजी असतील, इंदिराजी असतील, असं एवढा प्रमाणात असल्या खालच्या स्तराला जाऊन अपमान मोदींसाठी देशाचा द्वेष करत करत आज हिने हे करायला. आता राहता राहिली त्या शेतकऱ्यांचा विषय जी लोक बोलत आहेत का? पूर्ण पंजाबशिवाय दुसरीकडे शेतकरी नाही आहेत का? केरळात नाही आहेत, तमिळनाडूत नाही आहेत, कर्नाटकात नाही आहेत, महाराष्ट्रात नाही आहेत, पश्चिम बंगालमध्ये नाही आहेत, गुजरातमध्ये नाहीत का? एवढ्या 29 राज्यापैकी फक्त पंजाबलाच का त्रास होते? का तर तिथं आपची सत्ता आहे आणि अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसच्या मिळून मिली भगत आहे. हे खालिस्तानींचं ह्याच्या आधी पण खालिस्तानींचंच हे आंदोलन होतं. तुम्हाला आंदोलनासाठी ट्रॅक्टर कशाला लागतो? तुम्हाला ते पोकलेन कशाला पाहिजे? तुम्हाला जे JCB हे ते आंदोलन कुठले वापरलं आहे का? आता आम्ही बी लहानपणापासून आंदोलन बघितले, दिल्लीत बघितले आहेत, महाराष्ट्रात बघितले आहेत, आपल्या शेतकऱ्यांचं बघितले आहेत. किती आंदोलन बघितले तुम्ही? कुठल्या आंदोलनात सांगितले ट्रॅक्टर बी असे बुलडोजरसारखे तयार करून आणून कशासाठी? कुणाला मारत आहे? कुणाला उडवत आहे तुम्हाला? तुमची आंदोलनाचे काय असते समाधानकारकरित्या तुम्हाला 6-6 वेळा तुम्हाला केंद्रीय मंत्री असं बोललेत का? तुमच्याशी बोलायला येत नाही असं काय बोललेत का त्यांनी? मग इतकं बोलत असताना तुम्ही ह्यांना एवढा अराजकता माजवायचं काय करणार आहे? मोदींचा ग्राफ पाडायचा पाहिजे त्यांना. मोदींचं श्रीराम मंदिराचं जे झालेलं आहे ते त्यांना भगवत नाही आहे का? सनातन धर्माची एवढी चिड काय आहे तुम्हाला? तमिळनाडूत म्हणते सनातन धर्म डेंगू आहे, मलेरिया आहे. का तुम्हाला काय त्रास केला? सनातनींनी काय त्रास दिला? आजपर्यंत हिंदूंनी कुठल्या राज्याला जाऊन त्रास दिला आहे? कुठल्या आजूबाजूच्या कुठल्या देशात जाऊन त्रास दिलेला आहे? हिंदूंनी कधी कुठल्या अतिक्रमण केलेलं आहे का? काय करणार तुमचा? विनाकारणच आहे. हिंदू कधीच लय सहिष्णू हिंदू कधीच कुणाला त्रास देत नाही. येतं 2 वेळा सोलापूर लोकसभेवर भाजपचा विजय झालेला आहे. तिसऱ्यांदा काय चित्र असेल? तिसऱ्यांदा नाही, 5व्यांदा पण तुम्हाला इथं भाजपा दिसणार आहे. लक्षात घ्या. लोकांच्या तुम्ही लोकांच्या भावना ओळखा ना. तुम्ही नॅरेटिव्ह एखादा 2-4 आपले लेफ्टिस्ट येतील काय तर त्यांचं नॅरेटिव्ह सेट करतील, 5-6 चॅनलवाले येतील काय तर तसं करू नका. आज जनमत 37% भारतीय जनता पार्टीसाठी तयार झालेलं आहे. यावेळेस सोलापुरात 55 ते 50% वर बीजेपी सपोर्ट आहे 100%. तुम्ही असं नाही की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असायलाच पाहिजे असं नाही आहे. आम्ही कोणत्याच पक्षाला तसं कार्यकर्ता म्हणून आम्ही फक्त म्हणजे मतदार म्हणून आम्ही अभ्यास करतो. आम्ही पण पेपर वाचतो. आम्हाला बी कळतं खरं खोटं काय. चॅनल बघतो, सगळं करतो. का निगेटिव्ह असं काय यायला लागलं आहे? कशासाठी पण तुम्हाला चांगलं बघत नाही काय? 400 पार होईल. NDAचं 400 पार होईल. 370 ते 375 100% त्याला काय. आमच्याकडे 2 वेळेस उमेदवार आमचे नवीन होते. लांबपर्यंत काही नाव नव्हते, कुठले नव्हते. 15 दिवस अगोदर आधीपर्यंत 15 दिवस महिना आधी फक्त डिक्लेअर झाले हे नाव. जय सिद्धेश्वर महाराज असतील, शरद बनसोडेजी असतील. कोण आहे कॅन्डिडेट तरी चर्चेत? कोण आहे बीजेपीकडून? नाही माहीत. मोदींच्या नावाखाली जाणार इलेक्शन. लक्षात घ्या. आता नाही अजून कोणी काय नाही थांबू शकत. कमळ फुलणार 2047 पर्यंत. तुम्ही विचारच करू नका. तुम्ही हेच आमचे जे आता बाईट दिलं ना दर 5 वर्षांनी तेच टाका. तुम्हाला हेच सत्य जाणवणार आहे. लक्षात घ्या. जनमानसात गोरगरिबांच्या कामासाठी मोदींनी जे काम केलेलं आहे, महिलांसाठी असो, 3 तलाकचं काम असो, जे काय लहान सहान बारीक सारी गोष्टी का 70 वर्ष तुम्हाला संडास बांधाचं कळत नाही? उघड्यावर शौचास बसायचं महिलांनी, माणसांनी, बारकांनी का कळालं नाही तुम्हाला? का बरं? ह्याने आल्यावरच का बरं तुम्हाला शौचालयाची गरज ह्यांनी सांगायला पाहिजे का? तुम्हाला 12,000 अनुदान देतो, तुम्ही घरात संडास बांधा म्हणून. खरं बोला खोटं बोलतो आम्ही?
त्यांचं नाक 12,000 रुपये अनुदान कोण दिलेलं आहे संडास बांधण्यासाठी? मी ग्रामीण भागात पण राहतो, सिटीत पण राहतो. आज डायरेक्ट बेनिफिट तुमच्या अकाउंटमध्ये सगळे यायला लागले का नाही? अकाउंट तुमची बेनिफिशरी जो आहे त्यासाठी डायरेक्ट अकाउंटला यायला लागलं ना. आम्हाला 1 रुपया बी कोणाला भ्रष्टाचार पैसे द्यायची गरज नाही आमचे पैसे मिळवण्यासाठी. सोलापूर लोकसभेवर कमळ फुलणार. कमळ फुलणार, 100% फुलणार. आणि महाराष्ट्रात 48 पैकी 45 भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार. धन्यवाद. सोलापूरकरांच्या मनातील खासदार कोण, जनतेचा खासदाराचा उमेदवार कोण, या विषयाला घेऊन लोकप्रधान न्यूज चॅनलने ग्रामदेव सिद्धेश्वर महाराजांच्या या परिसरामध्ये फेरफटका मारलेला आहे. या ठिकाणचे नागरिकांनी अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया सोलापूर लोकसभा निवडणूक असेल किंवा सोलापूरच्या विकासाला घेऊन दिलेले आहे. या ठिकाणचे लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूयात. लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम जनतेच्या मनातील खासदार कोण. ताज्या बातम्या आणि अपडेट मिळवण्यासाठी लोकप्रधान न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. झहूर साईसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर. सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास. मीना फैशन मॉल. ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल. दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ. अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ. मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज. मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा. हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर.